सगळ्यांच्या हृदयस्थ असलेल्या श्री दत्तात्रेयांना प्रथम वंदन करते. श्री दत्तात्रेयांची जननी अर्थात माता अनसूया. मुळात ह्या शब्दाचा अर्थही फार सुंदर आहे. ते अनुसया नाही आहे, अनसूया आहे. म्हणजे जिला कोणाविषयीही असूया नाही अशी ती अनसूया आहे. आणि ह्या अनसूयेची ओळख जरी आपण महर्षी अत्री ऋषींची प्रिय पत्नी, मी हे फार जाणीवपूर्वक म्हणते बरं का, सगळ्यांना प्रियच असते आपली आपली पत्नी, पण ऋग्वेदाने अत्री ऋषींची ही प्रिय पत्नी असं म्हटलेलं आहे. याचा अर्थ त्याच्या मागे काहीतरी कारण आहे आणि ते आपल्या कथेमध्ये येईलच. तर अत्री ऋषींची प्रिय पत्नी असलेली अनसूया आणि दत्तात्रेयांची जननी असलेली अनसूया, अशी जरी अनसूयेची ओळख असली तरी अनसूया ही एक स्वतंत्र व्यक्तिमत्वाची महान तपस्विनी होती. आणि तिचं इतकं महान कार्य ऋग्वेदाने सांगून ठेवलेलं आहे आपल्याला की एक माता म्हणून, एक पत्नी म्हणून ह्यापेक्षाही अनसूयेचं कार्य मोठं आहे. तर श्रीराम आणि सीता जेव्हा वनवासात आले तेव्हा पहिल्यांदा अत्री ऋषींच्या आश्रमात थांबलेले होते. आणि तेव्हा महर्षी अत्री आपल्या पत्नीची ओळख करून देतात. ही ओळख फार ऐकण्यासारखी आहे आणि घराघरात अशी पत्नीची, स्त्रीची ओळख करून दिली जावी ही छोटीशी अपेक्षा आहे. तर महर्षी अत्री सांगतात श्रीरामांना की ही जी अनसूया आहे ही महान तपस्विनी आहे आणि ह्या चित्रकूट पर्वतावर 10 वर्ष दुष्काळ पडलेला होता आणि लोक भुकेने तडफडून मरत होते. अशा वेळेला हिने पार्थिवलिंग स्थापन करून अनशन व्रत केलेलं आहे आणि त्या तपबोलाने तिने इथे प्रत्यक्ष गंगा उत्पन्न केलेली आहे आणि फळं, मुळं, कंदमुळं इथे निर्माण करून तिने सगळ्या जगताला वाचवलेलं आहे. म्हणून तिला जगत संकटवारिणी म्हटलेलं आहे. तर अशी ही अनसूया ही माझी धर्मपत्नी आहे अशी महर्षी अत्रींनी अनसूयेची ओळख करून दिलेली आहे आणि म्हणून ती प्रिय पत्नी आहे. तर ह्या अनसूयेची ओळख करून दिल्यानंतर सीता तिला भेटायला जाते. माता अनसूयाला भेटल्यानंतर ह्या दोघींमध्ये शास्त्रार्थावर चर्चा होते. गुण बघायचे आहेत आपल्याला अनसूयेचे की ह्या दोघींमध्ये शास्त्रार्थावर चर्चा होते. पत्नी धर्म काय असतो ह्यावर दोघीजणी एक आपलं आपलं मत व्यक्त करतात आणि ह्या चर्चेवर प्रसन्न होऊन माता अनसूया सीतेला कधीही न कोमेजणारी फुलांची माला देते आणि कधीही ज्याचा सुगंध जाणार नाही असं उटणं देते. त्याच्याबरोबर काही अलंकार देते आणि उत्तरीय देते, म्हणजे वस्त्र देते. आणि हे तेच वस्त्र आणि अलंकार आहेत की जेव्हा सीतेला रावण पळवून नेत होता तेव्हा रामाला आपला मार्ग कळावा म्हणून मार्गावरती सीतेने जे अलंकार आणि आपलं उत्तरीय टाकलेलं होतं ते माता अनसूयेने दिलेलं होतं आणि ज्यामुळेच माग श्रीरामांना सीतेचा लागलेला होता. तर असे ह्या दोघींमध्ये शास्त्रार्थ होतो आणि माता अनसूया इतकी खुश झालेली असते ह्या चर्चेने की तिला लगेच प्रत्यक्ष सगळं घालून दाखवायला सांगते माता अनसूया तिला. तर असं तिचं महत्त्व ऋग्वेदानी पण सांगितलेलं आहे, रामायणात पण सांगितलेलं आहे. माता अनसूयेबद्दलचा अजून एक खूप छान प्रसंग सांगायलाच हवा की मांडव्य नावाचे ऋषी होते. तर त्यांच्यावर काही महान तपस्वी जरी होते तरी त्यांच्यावर काही खोटा आळ दिल्यामुळे त्यांना सुळावर चढवलं गेलेलं होतं आणि ते सुळावर चढवलेलं असताना रात्रीच्या वेळी एक स्त्री तिथून जात असताना तिचा पाय त्या सुळाला लागतो आणि ऋषींच्या वेदना अजून वाढतात आणि त्याच्यामुळे ते तिला शाप देतात की उद्याला सकाळचा सूर्योदय होताच तू विधवा होशील म्हणून. तर ही सखी असते अनसूयेची. ती जेव्हा अनसूयेला ही गोष्ट सांगते तेव्हा अनसूया तिचं तपोबल इतकं आहे की ती सकाळचा सूर्य उगवूच देत नाही आणि ह्यामुळे सगळ्या जगावर परिणाम होतो. पुन्हा एकदा लोक तडफडायला लागतात कारण सूर्य उगवायचा पत्ता नाही आहे.
आणि मग जेव्हा ती मांडव्य ऋषींना ही गोष्ट सांगते की ती निरपराध होती, परंतु तिचा जसं तुम्हाला चुकून शिक्षा सांगितली गेलेली आहे तशीच ही पण निरपराध आहे आणि तिच्या अचानक पाय लागण्यामुळे तुमच्या वेदना वाढलेल्या होत्या, तेव्हा मांडव्य ऋषी आपला शाप मागे घेतात. म्हणजे इतकं अनसूयेचं तपोबल आहे की ती सूर्य उगवायचं सुद्धा थांबवू शकते आणि म्हणून तिला इतकी मोठी तपस्विनी म्हटली गेलेली आहे. आता काही दिवसापूर्वी माझ्या पूर्वसंचितामुळे म्हणा की मला करवीर पीठाच्या शंकराचार्यांचा आशीर्वाद लाभला. तर त्यांनी मला इतक्या महान लोकांचा सत्संग मिळणं हे पण खरंच नशीब असतं. तर त्यांनी थोडक्या अवघ्या काही काळामध्ये पण मला इतके छान म्हणजे मार्गदर्शन केलं. तर तेव्हा त्यांनी मला सांगितलं, ताई तुम्ही प्रवचन कीर्तन करताना तर जेव्हा दत्त आख्यान सांगाल तेव्हा एक गोष्ट आवर्जून सांगा की ब्रह्मा विष्णू महेश यांनी अनसूयेला निर्वस्त्र होऊन भिक्षा घालायला सांगितली, पण ह्या म्हणजे सांगण्याचा जेव्हा प्रवचनकार योग्य पद्धतीने अर्थ पोहोचवत नाहीत तेव्हा या गोष्टीचा चुकीचा अर्थ समाजापर्यंत जातो. तर वासनेचं वसन उतरवून तू निर्विकार मनाने आम्हाला भिक्षा घाल असं ब्रह्मा विष्णू महेश यांनी अनसूयेला सांगितलेलं होतं. आणि त्याच पद्धतीने तिने वासनेचं मुळातच ती अनसूया असल्याने तिच्यामध्ये हे गुण होतेच आणि म्हणून तिने ती निर्विकार मनाने भिक्षा ब्रह्मा विष्णू महेश यांना घातलेली आहे. आणि आपल्या सगळ्यांना ती कथा माहिती आहे की त्याच्यानंतर तेच तिच्या पोटी जन्माला आलेले आहेत, तेच आपण श्री दत्तात्रेयांचा अवतार म्हणून आपण त्यांना वंदन करतो. तर श्री दत्तात्रेयांना जेव्हा वंदन करतो आपण तेव्हा पहिला नमस्कार खरं म्हणजे दत्तात्रेयांच्या पूर्वी अनसूयेला घालायला हवा, परंतु अनसूयेने श्री गुरूंना गुरु मानलेलं आहे, त्यांनी उपदेश केलेला आहे. श्री दत्तात्रेयांनी अनसूयेला उपदेश केलेला आहे आणि अनसूया दत्त संवाद हा फार सुंदर वाचण्यासारखा आहे. तर म्हणजे अनसूया मातेचे पण दत्तात्रय गुरु आहेत, म्हणून आधी पहिला नमस्कार दत्तात्रेयांना आपण घालणारच आहोत. पण दत्तात्रेयांच्या बरोबर दुर्वासांची माता आणि चंद्राची माता असणारी ही जी अनसूया आहे तिला दत्तात्रेयांच्या बरोबरीने वंदन करायला हवं एवढं सांगून थांबते आणि दोघांनाही वंदन करते.